हाय CET गाईज, तुमच्या पेपरबद्दल सेकंड एपिसोड आहे. पहिला प्रश्न मी सांगितले, कन्नड शब्द दिले तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचे. 8 प्रश्न दिलेले असतात, 8 शब्द. ते इंग्लिशमध्ये तुम्ही 5 शब्दाला उत्तर दिले तर बस. तसंच सेकंड प्रश्न, टोटली यू विल हॅव 10 क्वेश्चन्स. इन दॅट नाव आय एम गोइंग टू tell you about the second question. That is, they will give some 8 words in English. You have to write in Kannada. So, for example, they have given fruit. Fruit means hannu. If they are given in English fruit, you have to write in Kannada hannu. Animal, animal la prani. Media, media la madhyama. हे सगळं तुम्ही लिहून काढले ना, लिहिताना सोपं जाते. लिहायचेच थोडा वत्ताक्षर हे सगळं असते कन्नडमध्ये, त्यामुळं लिहायचे जास्त अभ्यास करा म्हणजे सोपं होईल. रिवर म्हणजे नदी. पाणी वाहताना त्याला नदी म्हणतो. वाहाच्या पाणीला नदी म्हणतो कन्नडात. ते रिवर म्हणून इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. टेम्पल, टेम्पल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मराठीत मंदिर म्हणतात, कन्नडीमध्ये गुडी देवस्थाना. तुम्ही सोपा शब्द निवडून घ्या. देवस्थाना म्हणजे खूप मोठं पण होते आणि त्याला वत्ताक्षर पण येते. त्याच्यापेक्षा गुडी ते लिहा, प्रॅक्टिस करा, सोपं होते. हनी बी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. हनी बी म्हणजे हनी म्हणजे मधू म्हणून तुम्हाला माहिती आहे, पण कन्नडमध्ये हनी बीला जेनु हुळा, जेनु नोणा पण म्हणतात. पण नोणा म्हटलं की परत तुम्हाला लिटल बिट इट मे बी हार्ड फॉर यू. सो तुम्हाला अवघड व्हायला नको म्हणून सोपं सोपं सांगायला लागलं मी. हेच माझं टिप्स म्हणून तुम्हाला सांगितले. जेनु हुळा, हुळा सुलभवाಗಿದೆ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ. इट इज व्हेरी सिम्पल टू राईट. सोपा शब्द आहे म्हणून जेनु हुळा असं लिहून टाका. इलेक्ट्रिसिटी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. विद्युत, त्याला विद्युत म्हणायचे. ब्लाइंड इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, त्याला कन्नडमध्ये कुरुडू. असं इथं पण एवढा शब्द दिलेला असतात. कमीत कमी 8 तरी देतात तुम्हाला लिहायला, फक्त 5 सांगतात. 8मध्ये 5 घ्यायला काही अवघड वाटत नाही. असा दुसरा प्रश्न असते. पहिला प्रश्न मी सांगितले इंग्लिशमध्ये देऊन कन्नडा सांगतात. तसं पण असेल, असं पण असेल. इंग्लिश टू कन्नडा, कन्नडा टू इंग्लिश असं असते. सो त्याच्यात 5 मार्क्स, ह्याच्यात 5 मार्क्स, म्हणजे 10 मार्क्स मिळून झाले. इथं मिळून आले मला. आता परत तिसरा प्रश्नाला आले तर थर्ड क्वेश्चनला, त्याच्यात काय असते, थोडं शब्द दिलेला असतात. ते शब्दाला चुका असलेला बरोबर करा म्हणून तुम्हाला सांगतात. ते कन्नडा पेपर पण तुम्हाला वाचायला यायला पाहिजे. 5 ಪದಗಳಲ್ಲಿ ತಪ್ಪಿದ್ದರೆ ತಿದ್ದಿ ಬರೆಯಿರಿ. ಈ ರೀತಿ ಪ್ರಶ್ನೆ ಇರುತ್ತೆ. ಮೂರನೇದು, ಅಲ್ಲಿ ಕೆಲವು ಕನ್ನಡ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. तिथं थोडा शब्द दिलेले असतात, ते वाचायला यायला पाहिजे तुम्हाला. त्यामुळं थोडा अभ्यास करा पहिल्यापासून, म्हणजे स्कोर करू शकते. नुसतं कन्नडा कोटा म्हणून कन्नडा पेपर घेतलो, आता शेवटच्या टाईमला आम्हाला दिवसा सब्जेक्ट्सवर टाईम नाही आहे, कन्नडा कधी शिकायचे म्हणून कन्नडामध्ये फेल झालं तर CET परीक्षा पूर्ण गेल्यासारखं होते. तसं करून घेऊ नका. म्हणूनच मी उत्साहाने तुम्हाला हे टिप्स घेऊन आलेले आहे. लक्षातून ऐकून अभ्यास करा, सोपं जाते, काही प्रॉब्लेम होणार नाही. आता अनाहुता ते लिहायला आले ना तुम्हाला खूप सोपं होते. अनाहुता म्हणून दिलेलं आहे. ते शब्द चुकीचे आहे का बरोबर आहे ते पहिलं ओळखायला यायला पाहिजे तुम्हाला. ते चुकीचे आहे. कुठं चुका आहे, अनाहुता व्हायला पाहिजे. म्हणजे न करायला न यायला पाहिजे. त्यामुळं तुम्ही अनाहुत असलेला नला न करायचे. म्हणजे का गुणिता म्हणतो आम्ही कन्नडामध्ये. क की की असं. ते दुसरं अक्षर क म्हणतो ना, ते का गुणिता मराठीत पण आहे, हे कन्नडामध्ये पण आहे. अनाहुता नला नकार देऊन ते बरोबर शब्द केलं तर ते शब्द बरोबर होते. तसंच ಹೊಂದಾಣಿಕೆ दुसरा शब्द. ಹೊಂದಾಣಿಕೆ म्हटलं तर ते पण चुकीचे आहे.
ते द अक्षरा द व्हायला पाहिजे. हंदाणिके न कसा नाकार केले तसं दकार यायला पाहिजे. आता अपघता म्हणजे तेही चुकीचे आहे. पहिलं चूक आहे का नाही ते बरोबर लक्षातून घ्या. अपघता म्हणजे ते चुकीचे आहे. ते कसं बरोबर करायचं? अपघात घला ते पण आकार यायला पाहिजे तेव्हा ते बरोबर होते. अपघात. आणि अमाता म्हणून दिलेलं आहे. अमाता म्हणजे त्याला काय अर्थच नाही. त्याला काय करायचं? काय केलं तर ते शब्द बरोबर होते. मला वत्तक्ष द्यायच्या. कुठलं वत्तक्ष द्यायचं? रकारचे वत्तक्ष दिले तर अमृता म्हणून एक शब्द होते. अमृता म्हणजे आम्ही पिले तर चिरंजीवी होतो म्हणून तुम्ही पुरातन सनातन पुराणामध्ये ऐकले असेल. ते शब्द आहे ते अमृता म्हणजे. म्हणून ते अमृता व्हायला पाहिजे. अमता म्हणून दिलेला त्याला वत्तू द्यायला पाहिजे. तसं एलोरा. एलोरा म्हणजे काय? त्याला काय अर्थ नाही. येल्लोरा म्हणजे ते एक गावाचे नाव आहे. त्याला लावत द्यायला पाहिजे. असा नियमावळी ते पण चुकीचे आहे. नियमावळी माला आकार यायला पाहिजे ते झाले. आणि वृंदावना ते चुकीचे आहे. ಬೃಂದಾವನ ಹೇಳ ಪಾಹಿಜೆ. ಬಾಲ ರಾವತ್ತು ಬರಬೇಕು. ಅವರೇನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? ಅರ್ಧಚಂದ್ರಾಕಾರ ಒತ್ತು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದು ತಪ್ಪಾಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ರಾವತ್ತು ಕೊಟ್ಟರೆ ಬೃಂದಾವನ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ. ಅದನ್ನು ಸರಿಪಡಿಸಿ ಬರಿಬೇಕು. ಆಮೇಲೆ ದಿನಚರಣೆ. दिनचरणे म्हणजे ते पण चुकीचे आहे. चूक कुठं आहे? नामध्ये. दिनाचरणे नाला आकार यायला पाहिजे परत. तेव्हा आकार जोडून दिनाचरणे. नंतर महोन्नती दिलेलं आहे. महोन्नती ते पण चुकीचे आहे. महोन्नती नाला नावात दिले तर महोन्नती होते म्हणजे उत्कृष्ट म्हणून हायेस्ट. महोन्नती म्हणजे तसं ते बरोबर करायला पाहिजे. सहसा म्हणजे काय? ते चुकीचे आहे. ते पहिलं साला सकार आकार जोडले तर साहसा होते. साहसा म्हणजे ते बरोबर होते. नंतर मोसगारा. ते दिलेलं मोसगारा म्हणजे चुकीचे आहे. मोसगारा म्हणजे इथं ओ येते. ओकार पहिलं अक्षर दिलेले मोला आम्ही दुसरं अक्षर देऊन त्याला मो करायला पाहिजे. त्यामुळं तेव्हा मोसगारा होते. मोसगारा म्हणजे चीटर. त्याच्यानंतर पुसका म्हणून दिलेलं आहे. पुसका म्हणजे काय अर्थ? ते चुकीचे आहे. त्याला सल तावत दिले तर पुस्तका म्हणजे बुक. आणि नंतर उटा म्हणजे काय? मराठीत उठा म्हणजे उठतो पण कन्नडामध्ये ते शब्द चुकीचे आहे. ते ऊकार दिले तर ऊटा होते. नंतर संप्रदायान म्हणून दिलेले ते पण चुकीचे आहे. संप्रदाय काय यायला पाहिजे? संप्रदाय म्हणजे आमचे कल्चर पद्धती. असं हे तिसरा प्रश्न झाले. आता 1, 2, 3 मध्ये मी सांगितले. सगळ्यात 8 प्रश्न दिलेले असतात. तुम्हाला सोडवायला ऑप्शन असते. फक्त 5 सोडवले तर तुम्हाला पूर्णपणे मार्क्स येते. त्यामुळे ऑप्शन बघा, पहिला वाचून बघा. त्याच्यात कुठला सोपा आहे, कुठलं तुम्हाला सोडवायला येते ते सोडवलं तर पूर्णपणे तुम्हाला 15 मार्क्स मिळून जाते. पहिला पेपरमध्ये पहिला म्हणजे फर्स्ट पेजमध्ये तुम्हाला 2-3 पेजेसं क्वेश्चन पेपर असते. ते फर्स्ट 3 क्वेश्चन तुम्ही चांगल्यापणे सोडवलं तर 15 मार्क्स यू विल गेट डेफिनेटली. सो नथिंग टू वरी फॉर अदर मार्क्स. पासिंग मार्क्स यू हॅव गॉट. दॅट मीन्स आय एम नॉट टेलिंग यू टू स्टॉप देअर. त्यांचं म्हणजे तुम्ही स्टॉप करायला सांगत नाही मी. तुम्हाला एक कॉन्फिडन्स येते. हे पहिला 3 क्वेश्चन बरोबर आले तर तुम्हाला बरंच कॉन्फिडन्स येते. आणि पुढच्या प्रश्न पण पुढच्या एपिसोडला मी सांगते. ओके, धन्यवाद.